नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, कशा आहात सगळे? बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी डिप्लोमा फर्स्ट इयरला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्या संबंधी एक थोडीशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे. बघा, ऑप्शन फॉर्म 1 कॅप राऊंड 1 जे तुम्ही सर्वांनी भरलेले असतील. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म भरल्यावर आता नेमकं पुढे करायचं काय? तर 15 तारखेला तुमची अलॉटमेंट लागणार आहे. तर 15 तारखेची वाट बघायची आहे. ठीक आहे. तर 15 तारखेची वाट बघायची म्हणजे नेमकं काय करायचं 15 तारखेला? तर 15 तारखेला तुमच्या लॉग इनमध्ये अलॉटमेंट येईल किंवा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेलच की अलॉटमेंट आल्यावर कसं चेक करायचे. ठीक आहे. तर तुमचा अलॉटमेंट लागली की त्या ठिकाणी तुमचा ID वगैरे टाकून आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, कॉलेज तर 100% तुम्हाला लागणारच आहे, फॉर्म जर तुम्ही व्यवस्थित भरला असेल तर. ठीक आहे. आता कोणतं कॉलेज लागलं आणि कॉलेज लागल्यानंतर पुढे करायचं काय, या संबंधी माहिती सांगतो. बघा, जर तुम्हाला 1 नंबरचा पर्याय लागला असेल तर तुम्हाला ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जातं. ऑटो फ्रीज म्हणजे काय? तर तुम्हाला तिथेच ॲडमिशन घ्यावी लागते, त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावी लागते. ठीक आहे. तर ऑटो फ्रीज होऊन जाईल 1 नंबरचं जर कॉलेज लागलं तर. 2 नंबर किंवा त्याच्या पुढचे जर कॉलेज लागले तर तुमचं बेटरमेंट करता येतं तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस राहते की लागलेलं कॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकतात आणि नसेल घ्यायचं तर बेटरमेंट करू शकता. बेटरमेंट म्हणजे काय? तर मला दुसऱ्या राऊंडला जायचं आहे पुढे आणि जे कॉलेज मला लागलं आहे पहिल्या राऊंडमधलं ते पण मला रिझर्व ठेवायचं आहे, म्हणजे सेव्ह ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे 2 पर्याय तुम्हाला उपलब्ध होणार आहेत, है ना, अलॉटमेंट लागल्यानंतर. आता हे झालं. आता काही विद्यार्थ्याला काय होईल की सर मला कोणतंच कॉलेज लागलं नाही तर काय करायचं? तर घाबरून जायचं नाही. तुमच्यासाठी दुसरा राऊंड ओपन आहे. ठीक आहे. दुसरा राऊंड भरण्यापूर्वी तुम्ही काय करायचं, तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स अवश्य बघायचा. कशासाठी सांगतो? कारण पहिल्या राऊंडमध्ये मॅक्झिमम 90% जागा ह्या फुल झालेल्या असतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघा, त्यांचे कॉल आले आणि त्यांच्या पालकाचे पण कॉल आले की सर आमच्याकडून फॉर्म भरताना मिस्टेक झाली, है ना. तर मिस्टेक जर झाली तर आता त्याला आपण फॉर्म तर एडिट नाही करू शकत कॅप राऊंड 1चा, बट रिझल्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये काही होऊ शकतं का? त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्या ॲडमिनमध्ये नंबर आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला डेफिनेटली मदत करण्यात येईल. ओके. कसल्याही प्रकारचं जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी सांगू आपण. ओके. हां. आता हे झालं नंबर लागल्यानंतर. आता बघा, जर नंबर लागला आणि तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जायची गरज पडली. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही तर स्क्रुटिनी केलं होतं. मग स्क्रुटिनी केलं तर आमच्याकडे कोणत्याही FC व्हेरिफिकेशनचा स्टॅम्प नाही, काही नाही, है ना. घाबरून जायची गरज नाही. स्क्रुटिनी ज्यांनी केलं आहे त्यांनी लॉग इनमधूनच रजिस्ट्रेशन फॉर्म आणि प्रिंट ऑफ ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट जी आहे ती प्रिंट काढून घ्यायची. त्याच्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म भरला त्याची प्रिंट काढायची. अलॉटमेंट लागली, अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची. हे डॉक्युमेंट ह्या प्रिंट तुम्हाला काढायच्या आहेत. फायनल मेरिट लिस्टची प्रिंटची गरज नाही पडत, बट सोबत राहू द्या. आता हे सर्व प्रिंट काढायच्या. त्यानंतर तुमच्या जे ॲक्नॉलेजमेंट किंवा रजिस्ट्रेशन फॉर्मवरती जेवढे डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्या लिस्टनुसार तुम्हाला काय करायचे, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स लावायचे आहेत आणि तो सेट घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे ॲडमिशनसाठी. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर एवढी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती. अलॉटमेंट लागल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक येईल. जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करू शकता. आणि दुसऱ्या कॅप राऊंडचा जर ऑप्शन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून पाहिजे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, है ना. भरून दिला जाईल. ठीक आहे. हां, जर तुमच्या मनात या कॅप राऊंड 1बद्दल किंवा ॲडमिशनबद्दल जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. तसेच पालकांनो, बघा, आपल्या चॅनलवरती फक्त ॲडमिशन रिलेटेड माहिती नाही भेटत आहे, तर आपण डिप्लोमामध्ये विद्यार्थ्यांचा सिलेबस, त्याच्यानंतर सब्जेक्ट कसे क्लिअर करता येतील त्याच्यावरती पण गायडन्स केलं जातं. तसेच प्रॅक्टिकल संबंधी पण माहिती दिली जाते. म्हणजे मुलगा फर्स्ट इयरमध्ये ॲडमिट झाल्यानंतर फर्स्ट इयरमध्ये त्या विद्यार्थ्याला काय काय पाहिजे असतं त्या सर्व गोष्टी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देतो. आणि फायनल नंतर तो विद्यार्थ्याचे मायक्रो प्रोजेक्ट असतात पुढे ते कसे बनवायचे त्याच्या संबंधी पण गायडन्स करतो आपण. त्याचबरोबर बघा, पुढे विद्यार्थ्याला इंटर्नशिपला जावं लागतं, त्याच्या संबंधी माहिती देतो. त्याचबरोबर
मागच्या वर्षाचे मॉडेल ॲन्सर जे असतात, क्वेश्चन पेपर कुठे भेटतील त्यासंबंधी पण इन्फॉर्मेशन आपल्या इथे अवेलेबल आहे सर्व. ठीक आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मुलांच्या सोबत हे चॅनेल त्यात तो फायनल इयर पासआउट होईल तोपर्यंत चालणार आहे. ठीक आहे. त्यामुळे या चॅनेलसोबत तुम्ही राहा. आणि आणखी एक गोष्ट बघा, आता स्कॉलरशिपचे फॉर्म विद्यार्थ्याचे कसे भरायचे त्याच्याबद्दल पण आपण पुढे सांगतोच. कारण काय होतं, एकदा ॲडमिशन केली तुम्ही ऑन द बेसिस ऑफ कॅटेगरी ॲडमिशन करता, बट हे कॅटेगरीची फीस कधी लागू होत असते, जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता आणि तुमची स्कॉलरशिप सँक्शन होते तेव्हा. ठीक आहे. आता मुलींना 50% नाही, टोटल ट्युशन फी माफ आहे, फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते मुलींना, है ना. तर अशा केसमध्ये आपण काय करतो, तर मुलींना तो स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो, तेव्हाच त्यांची ट्युशन फी माफ होते. आणि जर त्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरला नाही तर त्या मुलींना पूर्ण फी भरावी लागू शकते, है ना. त्यामुळे लक्षात घ्यायचं की स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक कॉलेजला जे आहे तुम्ही कॉलेजची पूर्ण फी पे करत असतात, है ना. कशी पे करतात, जर मुलींची आहे तर ट्युशन फी कोण देतं, गव्हर्नमेंट देतं. पण गव्हर्नमेंट केव्हा देतं, जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता त्यावेळेस. ठीक आहे. तर स्कॉलरशिप पुढे भरणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बघा, विद्यार्थ्यांचा एक्झाम पॅटर्न जो आहे तो खूप इझी झालेला आहे यावेळेस. के स्कीममध्ये पासिंग पण खूप सोपी झालेली आहे, त्याच्यावरती पण गायडन्स केलं जातं. काय होतं, तर या ठिकाणी बघा तुम्हाला 30 मार्क जे आहेत हे 30 मार्क क्लास टेस्टचे असतात आणि 70 मार्काचा पेपर होतो. आता 30 मार्क क्लास टेस्ट म्हणजेच त्याला काही मुलं युनिट टेस्ट म्हणतात, सेशनल म्हणतात, है ना. 2 क्लास टेस्ट होतात. 2 क्लास टेस्टचं ॲव्हरेज त्या ठिकाणी 30 पैकी घेतलं जातं. आता विद्यार्थ्यांना जर 30 पैकी 25 मार्क पडले तर पासिंग व्हायला त्या विद्यार्थ्याला 70 पैकी फक्त 15च मार्क पाहिजे असतात. कारण 70 आणि 30 या दोन्हीचे मिळून फक्त 40 मार्काची पासिंग आहे. अगोदर आय स्कीममध्ये किंवा जुन्या स्कीममध्ये डिप्लोमाची पासिंग खूप अवघड होती, बट बोर्डाने खूप इझी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर NEP नुसार सिलेबस डिझाईन केल्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कंपल्सरी केलेली आहे. त्यामुळे काय होतं, तर विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये काय सुरू आहे हे ॲक्च्युअली पाहता येतं. ठीक आहे. नंतर फायनल इयरला विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट असतो, तर प्रोजेक्टचे मार्क्स असतात, है ना. हे सर्व तुम्हाला या चॅनलवरती नंतर सांगण्यात येईल स्टेप बाय स्टेप. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मी शेवटी हे सांगेल, तुमचं नशीब असतं शेवटी. नशीब म्हणण्यापेक्षा तुमचा जर ऑप्शन फॉर्म चुकीचा भरला गेला असेल तर त्या ठिकाणी मिस्टेक झाल्यामुळे तुम्हाला कॉलेज जे भेटलं असेल तर त्यानंतर तुम्ही बेटरमेंट करू शकता डेफिनेटली. बघा, स्कॉलरशिप हे कॉलेज चूज करताना त्या ठिकाणी बरेच मुलं काय फसतात, तर पुण्याचं कॉलेज पाहिजे आणि त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म टाकतात पुण्याचा, बट ते कॉलेज जर बघायला गेलं तर ॲक्च्युअली पुण्यापासून 50 किलोमीटर 60 किलोमीटर दूर असतं. ठीक आहे. ह्या चुका झालेल्या असतात. तुम्ही कॉलेजचं अलॉटमेंट लागल्यानंतर ते कॉलेज अगोदर बघा, तुम्ही काय म्हणतात ते बेटरमेंट किंवा फ्रीज करायच्या अगोदर ते कॉलेजची इन्क्वायरी करायची की कॉलेज चांगलं आहे, आपल्याला कन्व्हिनियंट आहे, तिथं बॉईज हॉस्टेल आहे ना. या सर्व गोष्टीची इन्क्वायरी करायची आणि त्यानंतरच तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी फ्रीज करायचं आहे. अदरवाईज तुम्ही दुसरा राऊंड 100% करू शकता. फक्त 1 नंबरचं कॉलेज जर लागलं तरच तुम्हाला दुसरा राऊंड करता येत नाही, है ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर तुमच्या मनात आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.